घोड्याने घेतला या महिलेचा जीव. हसतं खेळतं कुटुंब काही क्षणामध्येच उद्ध्वस्त झालं. नवऱ्यासाठी देवाचे आभार मानायला निघाली, परंतु तिथे भयंकर घडलं. नेमकं असं काय घडलं, चला ते पाहूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. शोभा सदानंद शिपुरे, वय वर्ष 53, असं या महिलांचं नाव. या महिला कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी या गावामधील रहिवाशी. शोभा यांचे पती सदानंद हे कोल्हापूरमध्ये 4 दिवसापासून ॲडमिट होते. त्यांच्यावरती दवाखान्यामध्ये उपचार चालू होता. चौथ्या दिवशी तब्येतीमध्ये सुधारणा झाली, म्हणून शोभा आणि त्यांचा मुलगा अंबाबाईची ओटी भरून यावी आणि देवाला आभार मानावे यासाठी सोमवारी सायंकाळी देव दर्शनासाठी दोघेही बाहेर पडले. दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेच्या साईडने धावत येणाऱ्या घोड्याने शोभा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये 53 वर्षे शोभा यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा ओमकार यामध्ये किरकोळ जखमी झाला. नवऱ्यासाठी देवाचे आभार मानायला निघाल्या होत्या, परंतु हसतं खेळता कुटुंबाबरोबर असं काही घडेल याचा कोणी विचारही